बबन इन चहा घ्या ना. अरे नका नका गडबड आहे. कुठं चालला? सोनं आणायला. काय हो काय झालं? कसलं विचार करता इतका? यंदा जर पीक नाही आलं ना लय अवघड होईल आपलं. काऊन? येईल ना मग. एवढं सोपं आहे का ते? हा? या पावसाचा बी काही नियम दिसत नाही. ते वरून बघतोय तमाशा. अहो नका काळजी करू, पडेल पाऊस बी पडेल. पडलं बी तर काय फायदा? त्या मातीत बी काही उरलं नाही आता. खत टाकावं लागन. खतासाठी पैसे कुठून आणायचे? अहो तुम्ही नका काळजी करू. ती वरती बसलेला आहे ना पांडुरंग, तो आपली काळजी घेतोय. सगळं ठीक होईल. होय, शेवटी शेतकरी माणसं ना आपण. आणि शेतकरी हा आशेवरच जगणारा. हा? चल वाढायला घे. वय वय आल. नाही यार, हे पॉसिबल नाही. हा एक तर ते त्याला परमिशन सुद्धा मिळणार नाही आणि त्याचा काही फायदा पण होणार नाही. मग करायचं काय मग? अरे मला काय वाटतं माहितीये का, आपल्या शहरात जो जुना तलाव आहे त्याला दुरुस्त केलं तर कसं? त्यातला गाळ काढला तर. जुना तलाव यू मीन टू से? येस, घाडेवाडी. ए काय झालं रे? कमून एवढा चेहरा पाडलाय? कुठे गेलता? यार चहा घे ना. नको चहा. अरे काय झालं रे? सावकाराकडे गेलो होतो. मग काय म्हणला त्यो? नाही म्हणला तो. कामून? सावकाराला म्हण ना मग, कष्ट करून फेडतो म्हणा पैसे तो. अरे आधीचेच याजाचे पैसे दिले नाहीत. त्याला बी माहिती आहे कुठून फेडणार यो. अरे चहाचे पैसे घे. राहू दे. आजच्याला कोण येणार रे गावात? साहेब लोक येणार आहे म्हणून. काय बोलणार आहेत काय माहिती. काय काय त्या नदीकडच्या नाम्यानं आत्महत्या केली. काऊन ग? अगं त्या रानात किती जरी टाकलं तर काय पिकत का? कमी करायची आत्महत्या. आता तर सावकार बी पैसे द्यायचं नाही म्हणतोय. आधीच एवढं कर्ज झालंय. काय करावं? मग आपल्याला तर वाटतंय मॅच जीव देऊन टाकायला पाहिजे. त्यांनी काय प्रश्न सुटणार आहे? तुम्ही हो चालव मोकळे, पण आम्ही काय करायचं? कोण बघेल आमच्याकडं? काय करू मग सांग ना. ए बबन चल ना, साहेब लोक आलेत. आपल्या कामात काहीतरी बोलणार आहे म्हणून. चल येतो का? म्या नाही येत, जा तुम्हीच. अहो चला ना, बघू तरी काय म्हणतात तर.
पांडुरंग कोणत्या रूपात येतो ना सांगता येत नाही. चला बरं. हा जो गाळ आहे ना तलावातला, हा आपल्या शेतातून वाहून आलेला गाळ. आम्ही बऱ्याच तंत्रज्ञांकडून माहिती काढली आहे की हा गाळ आपल्या शेतीसाठी खूप उपयोगाचा आहे. हा गाळ काढण्याचा आणि तुमच्या ट्रॅक्टर मध्ये भरण्याचा खर्च आम्ही करतो, आणि फक्त हा गाळ तुम्ही तुमच्या शेतात नेऊन टाकायचा खर्च तुम्हालाच करावा लागेल, फक्त एवढंच. त्याच्यानं काय होणार आहे की आपल्या शेतीला तर फायदा होणारच आहे आणि तलावामध्ये सुद्धा आपला पाणी साठा वाढणार आहे. विशेष म्हणजे सर्व लोक धावून येत आहेत आणि मदत करत आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी जर हा गाळ तुमच्या शेतात टाकला ना, तर तुमचाच फायदा होणार आहे ना. असंच काम प्रत्येक गावानं सुरू केलं तर प्रत्येक गाव प्रगत होईल. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकसहभागातून हा खर्च आणि हे काम होत आहे. आणि सर्वांसमोर हे उदाहरण आम्ही ठेवणार आहोत आणि देशासमोर हे उदाहरण असेल आपल्या घाणेवाडी तलावाचे. खतासाठी तर पैसे लागणार आहेत की नाही, मग तेच पैसे इकडे टाकले तर काय हरकत आहे. पण त्याचा काही भरोसा आहे का? हा? आता ते एवढं सांगत होते, मग काहीतरी असंच ना. तर सांगायला गेलं तर मग आपल्याकडे खतासाठी बी पैसा नाही. खताचं राहू द्या, हेच टाका ना इकडं. ते आणायला बी पैसा लागतो ना. हा, बँकेकडून खतासाठी तरी कर्ज मिळतंय, गाळाला नाही. हा घ्या आहे, ठेवा घाण, करा तेवढं. म्हणजे हा तर डबल फायदा झाला. हो, गाळ काढल्यामुळे थोड्याची कॅपॅसिटी वाढली. आणि शेतकऱ्यांना गाळाचा फायदा होणार शेतामध्ये. इट्स बोनस. या वेलकम. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यात आपल्याला लोकांची मदत खूप मिळते. हा, लोकसहभागातून एवढं मोठं काम होत आहे. इट्स रिअली हिस्टॉरिकल. सोन्यात पेरलं होतं ना, हा? सोनं जुगवणार. हा? बरोबर.
आणि सवे तुला सोन्याचं मंगळसूत्र कुठे? अगं गहाण ठेवलं होतं गळासाठी. अन बाई या मातीसाठी कोण मंगळसूत्र गहाण ठेवते? अगं माती नाही, खजिना. येऊ कधी ना? अगं येऊ नाही, त्यो मपला खजिना. अय बबन, अरे पीक तर लय जोरात आलं रे. पैशाचा चांगलाच बंदोबस्त झाला वाटतं. झाला कसं तरी? चांगलाच रासायनिक खत टाकलं वाटतं तुला. नाही रे बाबा, मग अरे तुपल्याला सांगितलं होतं ना, तोच घाणेवाडीतला गाळ इथं टाकलाय. आणि खत आता जिथं गरजच नाही पडली. म्हणजे तुम्ही रासायनिक खत टाकलंच नाही का शेतात? नाही हो, रासायनिक खताला 1% सुद्धा सर नाही याची. वा वा, क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न, शेतामध्ये गाळ टाकणं हा तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला का? अहो, याला गाळ म्हणू नका, हे सोनं आहे, सोनं. क्या बात आहे. गाळ नाही, हे तर आहे सोनं. संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी म्हणजेच जालना शहराची गंगा. 1930 ला जलाशयाचे काम सुरू होऊन 1935 ला पूर्ण झाले. ह्या जलाशयाच्या बांधकामाची जबाबदारी बेझोनजी फरीदोनजी जालनावाला यांनी समर्थपणे पेलवली. घाणेवाडी जलाशय गेल्या 89 वर्षांपासून अविरतपणे जालनेकरांची तहान भागवत आहे. विशेष म्हणजे विजेशिवाय गुरुत्वाकर्षणाने फिल्टर पर्यंत हे पाणी पोहोचते. परंतु कालांतराने गाळ व दुर्लक्षामुळे जलाशयाची दुरावस्था झाली. घाणेवाडी जल संरक्षण मंच, लोकसहभाग व इतर अनेक संस्थांच्या मार्फत 2010 पासून गाळ काढण्याचे काम सुरू झाले. यावर्षी उच्चांक गाठत 4,93,000 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. त्यामुळे तलावात 210 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. सभोवतालच्या अनेक शेतकऱ्यांनी गाळ आपापल्या शेतात टाकल्यामुळे 6,170 एकर शेत जमीन सुपीक झाली. दररोज घाणेवाडी तलावातून 60 लक्ष लिटर पाणी शहरात येते. त्यानुसार अतिरिक्त 351 दिवस शहराला पाणी मिळेल. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाळ टाकला, त्यामुळे शेतीची गुणवत्ता प्रचंड सुधारून रासायनिक खताशिवाय तिपटीने उत्पादन वाढले व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली. अजून बराच गाळ जलाशयातून काढायचा बाकी आहे. याकरिता साथ हवी आहे जालन्यातील प्रत्येक नागरिकाची.